पुणे जिल्ह्यातील वाघोलीमध्ये झालेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मॅट विभागात 92 किलो वजन गटात हुपरीच्या श्रेयस राहुल गाटनं दैदिप्यमान कामगिरी केली। अंतिम फेरीत पुण्याच्या पैलवान ओंकार यलबर याच्यावर 1 मिनिटात 10 गुण मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरलं। पैलवान श्रेयसनं मागील वर्षीही याच गटातील सुवर्ण पदक मिळवलं होतं। यंदा या वर्षीच्या विजयामुळे तो डबल महाराष्ट्र केसरी बनलाय। दरम्यान त्यानं महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकल्याचं कळताच त्याचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला। हातकणंगले तालुक्यातील हुपरीचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचे नातू श्रेयस राहुल गाट यानं पुणे जिल्ह्यातील वाघोली इथं 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील 92 किलो वजन गटात मॅट विभागात अभिमानास्पद कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवलंय। श्रेयसच्या विजयाबद्दल हुपरी शहरवासीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी फटाक्याची आतषबाजी करून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला। या स्पर्धेत श्रेयस गाटनं नाशिक, पुणे, धुळे, नगर इथल्या पैलवानांना आसमान दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता। त्यामध्ये पुण्याच्या पैलवान ओंकार यलबरवर मात करत अवघ्या 1 मिनिटात 10 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावलंय। मागील वर्षी देखील याच गटात पैलवान श्रेयसनं सुवर्ण पदक पटकावलं होतं। या वर्षीही दैदिप्यमान कामगिरी करत डबल महाराष्ट्र केसरीसह बुलेटचं बक्षीस पटकावलंय। त्याचे वडील राहुल गाट हे देखील प्रसिद्ध मठ तालमीचे वस्ताद आहेत। श्रेयस सध्या राशिवडे इथल्या हनुमान कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सराव करतो। भविष्यात खुल्या गटात महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न श्रेयस गाटचं असून त्याला वस्ताद सागर चौगुले आणि कोच नितीन कांबळे, ओंकार लाड, वडील राहुल गाट यांचं मार्गदर्शन लाभलंय।